शेतकरी मित्रांनो, आता वांग्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे कमेंट बी आणि फळ पोखरणारी अळी आणि शेंडा पोखरणारी अळीचं नियंत्रणासाठी आपल्याला 2 कीटकनाशकांची फवारणी करायची 8-8 दिवसाच्या अंतराने. निश्चितच तुमची फळ पोखरणारी अळी आणि लष्करी अळी ही 100% नियंत्रण झालेली पाहायला भेटणार आहे. तर आपल्याला फवारणीमध्ये 8 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची आहे वायगो. वायगो हे 100 ml ची बॉटलमध्ये 150 लिटरच पाणी करायचं आहे. वांग्यामध्ये अळीचा अटॅक हा हेवी असतो, त्यामुळे आपल्याला 100 ml वायगोमध्ये 150 लिटर पाणी करायचं आहे. त्यामध्ये अजून एक कीटकनाशक जोड घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हमला घ्यायचा आहे. हमला कीटकनाशक घेताना आपल्याला 1 लिटर पाण्याला 2 ml अशा पद्धतीने वापर करायचा आहे. 2 इंच संयुक्त मिश्रण करून दाट अशी फवारणी करा. त्यात सिलिकॉन बेस स्टिकर टाका. निश्चित आपली शेंडा अळी आणि फळबाव करणारी अळी कंट्रोल झालेली पाहायला भेटणार आहे. त्यानंतर परत 8 दिवसांनी आपल्याला सोमोडिसची फवारणी करायची. सोमोडिस मारण्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे, आपली पांढरी माशी, मावा, परत सगळ्या प्रकारची अळी आणि लाल कोळीचं सुद्धा नियंत्रण सोमोडिसमुळे होणार आहे. सोमोडिस मारताना आपल्याला त्याच्यात एक बुरशीनाशक ॲड करायचं आहे. तेच तुम्ही मेरिस DOB त्याच्यात वापरू शकता किंवा अमिस्टार टॉप वापरायचं आहे. अमिस्टार टॉप वापरताना 1 लिटर पाण्याला 1 ml, सोमोडिस वापरताना 1 लिटर पाण्याला 1.25 ml चं प्रमाण ठेवायचं. म्हणजे 20 लिटरच्या पंपाला सोमोडिस 25 ml घ्यायचं आहे आणि अमिस्टार टॉप हे 20 लिटरच्या पंपाला 20 ml घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फवारणी मारा. निश्चितच तुमच्या देठावरची जी बुरशी आली, पानावरची जी बुरशी, तिचा सुद्धा कंट्रोल झाला पाहायला भेटणार आहे. एकदम टॉपच्या अशी दोन्ही फवारणीचे रिपोर्ट येणार आहे. तुमची शेंडा अळी आणि फुलातली अळी सगळ्या प्रकारची या 2 फवारणीमध्येच कंट्रोल झाली तुम्हाला पाहायला भेटणार.